भावांनीच लाटले लाडक्या बहिणीचे पैसे। अहिल्यानगर जिल्ह्यात 523 जणांकडून वसुली। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली, मात्र याच लाडक्या बहिणींच्या हक्काचे पैसे भावांनीच लाटले आहेत। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तब्बल 523 जणांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं निष्पन्न झालंय। ही रक्कम 74,75,000 रुपये आहे। जिल्ह्यामध्ये त्याची वसुली करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे। यातील काही जणांचा अजून पत्ताच लागलेला नाही। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणं आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका ही मजबूत करण्यासाठी राज्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। सरकारने 28 जून 2024 रोजी या योजनेला मान्यता दिली होती। या योजनेमार्फत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये लाभ हा दिला जातो। डीबीटीद्वारे हे पैसे वर्ग केले जातात। मात्र महिला भगिनींच्या नावाखाली चक्क पुरुषांनीच हा लाभ घेतल्याचं सरकारी यंत्रणेच्या निदर्शनास आलंय। सध्या या सगळ्याची शोध मोहीम सुरू आहे। काही जणांचा यात पत्ता लागला असून त्यांच्याकडून वसुलीसाठी सरकारी कर्मचारी हेलपाटे घालीत आहेत। अर्ज करताना जो निवासाचा पत्ता त्यांनी दिला होता त्याच पत्त्यावर संबंधित लाभ घेणारी व्यक्ती नसल्याचं समजतंय। त्यामुळे वसुलीसाठी अडचण निर्माण झाली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात ही योजना सुरू झाली त्यावेळी 12,41,876 अर्ज आले होते। त्यातून 11,26,652 अर्ज हे मंजूर करण्यात आले होते। आता ही फसवणूक नेमकी कशी झाली हे सुद्धा जाणून घेऊयात। तर लाडकी बहीण योजनेचे अर्ज करताना काहींनी चुकीची माहिती दिली। अर्ज करताना काहींनी पतीचे किंवा मुलाचे आधार कार्ड किंवा बँकेची माहिती दिली। काही महिलांकडून अनावधानाने अथवा अज्ञानामुळे ही कृती झाली असेल, तर काहींनी जाणीवपूर्वक ही माहिती भरली आहे। छाननी दरम्यान त्यांचे हे कृत्य उघडकीस आलंय। यातील काही महिला अर्जदार असूनही त्यांच्या नावापुढे पुरुष लिहिलं गेल्याची ही उदाहरणं आहेत। आता या योजनेमध्ये पुरुष नेमके कुठे आणि किती जण सापडलेत हे जाणून घेऊया। यामध्ये अकोलेमध्ये 48, जामखेडमध्ये 38, कर्जतमध्ये 18, कोपरगावमध्ये 37, नगर जिल्ह्यामध्ये 52, नेवासे तालुक्यामध्ये 22, पारनेरमध्ये 51, पाथर्डीमध्ये 29, राहत्यामध्ये 40, राहुरीमध्ये 27, संगमनेरमध्ये 69, शेवगावमध्ये 21, श्रीगोंदेमध्ये 40 तर श्रीरामपूरमध्ये 31 जण सापडले आहेत। आता लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष काय आहेत? यातला पहिला निकष आहे महाराष्ट्राचं कायमस्वरूपी तुम्ही रहिवासी असलं पाहिजे। दुसरा निकष आहे तुमचं वय हे 21 ते 65 वर्ष दरम्यान असावं। तिसरा निकष आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं। चौथा निकष आहे योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार लिंक बँक खातं असावं। पाचवा निकष आहे कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीमध्ये किंवा आयकरदाता हा नसावा। हे सगळे निकष आहेत आणि याच निकषामध्ये बसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जातोय। मात्र महिलांच्या योजनेत पुरुषांनी सुद्धा हात साफ केलाय। आता ज्या गावातील पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलाय त्यांचा शोध घेतला जात आहे। त्यांना वसुलीच्या नोटिसा सुद्धा बजावल्या जात आहेत। काहींनी आपली चूक मान्य करून पैसे भरण्याची तयारी दर्शवली आहे। हे पैसे तालुक्याच्या ठिकाणी शासनाच्या नावाने हेड तयार करून त्यात हे पैसे भरले जात आहेत। मात्र काहींनी योजनेचा लाभ घेऊन राहत्या ठिकाणाहून स्थलांतर केल्याची माहिती देखील समोर आली आहे। आता लाडकी बहीण योजनेचा पुरुषांनी घेतलेल्या या लाभाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।